थोर आणि पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर म्हणत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव देव बाप्पा तू आम्हाद्वारे करून घे आणि काय चुकल्या देव बाप्पा तू आम्हाला क्षमा कर. तुझं वचन देव बाप्पा आमच्या अंतःकरणामध्ये रुजू दे आणि त्याला देव बाप्पा वृक्ष होऊन त्याचा देव बाप्पा त्याला पवित्र आत्म्याची फळं येऊ देत असं तू दैनिक कृपेने कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाप्पा, आमीन. देव बाप्पाची स्तुती असो. आज जो शुभवर्तमान आपण वाचलेला आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 15 ते 18 ही वचनं आपण वाचलेली आहेत आणि यामध्ये आपण 17वं वचन जे आहे, येशूने त्यांना उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. या वचनावर आपण आज चिंतन आणि मनन करणार आहोत. माझा पिता काम करत आहे, आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे असं प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो. तो गॉड इज वर्किंग, गॉड इज वर्किंग असा आजच्या संदेशाचा विषय आहे. परमेश्वर काम करत आहे. कधी कधी आपल्याला असं वाटते की देवबाप माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. मी किती प्रार्थना करतो, मी किती प्रार्थना करते आणि देव माझी प्रार्थना ऐकत नाही का उत्तर देत नाही, असं कसं? असा आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो. त्याचं उत्तर येशू ख्रिस्तानी इथं दिलेलं आहे. माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर काम करत असतो. त्या प्रार्थनेवर काही आपली सेवा करण्यासाठी देवदूतांचं नियोजन करत असतो. परमेश्वर पिता आपल्यासाठी काम करत असतो. त्याची योजना जी आहे ती तो सादर करत असतो आणि तोपर्यंत आपण प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे आणि प्रार्थनेमध्ये पेशन्स पण काय ठेवले पाहिजे. आता काही उदाहरणं आपण बायबलमधून पाहणार आहोत. तर प्रेषितांची कृत्य जर आपण पाहिलं 23वा अध्याय आणि 11वं वचन आपण काढूया. प्रेषितांची कृत्ये 23वा अध्याय 11वं वचन. हां 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 प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा पुढे उभा राहिलेला आहे संत पौलापुढे, नाही का? त्याच रात्री प्रभू त्याच्या पुढे म्हणजे संत पौलापुढे उभा राहून म्हणाला, धीर धर, जशी तू यरूशलेमेत माझ्याविषयी साक्षी दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल. मग येशू ख्रिस्ताने त्याला धीर दिला. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला एक मिशन दिलेलं आहे, एक काम दिलेलं आहे की तू आता इथे यरूशलेममध्ये जशी साक्ष दिलेली आहे तशी तुला कुठं जाऊन द्यायचे, रोममध्ये पण साक्ष तुला द्यायचे. ओके, हे 11व्या वचनामध्ये आहे. थोडासा डीपमध्ये विचार करा. 12वं वचन वाचूया आपण. 12वं वचन. मग दिवस वाजा. थांबा. आता 12व्या वचनामध्येच काय झालेलं आहे, पौलाला ठार मारण्याचा कट केलेला आहे. यहुदी माणसांनी केलेला आहे. त्यांनी एकजूट झालेली आहे. त्यांनी शपथ घेतलेली आहे की पौलाचा आम्ही जीव घेणार आणि तोपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही. पण हे परमेश्वरांनी प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं नाही हो पौलाला. पौलाला काय सांगितलं? धीर धर. 11व्या वचनात, जशी यरूशलेमेत तू साक्ष दिली तशी कुठं द्यायचे? रोममध्ये तुला द्यायचे. तुझ्या विरुद्ध ठार मारायचा कट केला जात आहे असं सांगितलं का? नाही. त्यातून तुला मी वाचवीन असं सांगितलं का? नाही. मग का नाही सांगितलं? परमेश्वर काम करत होता त्यावेळेला. काय काम करत होता? 13वं वचन होतं. हां, 40हून अधिक होते, नाही का? आता 16वं वचन वाचा. 16वं वचन. परमेश्वर काम करत होता तेव्हा. काय काम करत होता? ती योजना जी आहे ती कशी फेल होईल, त्या 40 जणांनी शपथ घेतलेली ती कशी फेल होईल
आणि पौलाचा मी कसा संरक्षण करीन याच्यावर परमेश्वर काम करत होता. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो माझा पिता काम करत आहे आणि मीही काम करत आहे. आता हा परमेश्वर काय काम करत आहे बघा. त्यांनी बरोबर परमेश्वराने कुणाला ठेवलंय पुढे? पौलाच्याच भाषाला. आणि त्यांनी काय केलेलं आहे? तो कट ऐकला. पौलाच्या भाषेने तो कट ऐकला आणि गडीत जाऊन त्याने पौलाला सांगितले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 22वे वचन वाचूया. सरदारांपर्यंत ती बातमी गेली. कुठे? सरदारापर्यंत, की बाबा पौलाला ठार मारण्याचा कट झालेला आहे. आणि सरदार त्याला म्हणतो कुणालाही सांगू नकोस, मला सांगितलंस हे पण कुणाला कळू देऊ नकोस. आणि त्याचंच 23वे वचन. प्रेज द लॉर्ड. त्या सरदाराने काय योजना केली? त्याच रात्री पौलाला तिथून कैसरियाला हलवायचा बेत केला. आणि त्याच्याबरोबर पौलाच्या संरक्षणासाठी 200 शिपाई दिले, 70 स्वार दिले, 200 भालेकरी दिले. मग किती मोठी योजना परमेश्वराने केली. किती मोठी योजना परमेश्वराने पौलाच्या संरक्षणासाठी केली. आणि परमेश्वराने, प्रभू श्री ख्रिस्ताने संत पौलांना त्या 40 जणांच्या हातातून सोडवलंच. त्यांनी कट केला होता की त्याला बोलवून घ्या. आणि तो आला, आम्हाला आणखी चौकशी करायची आहे म्हणून त्याला बोलवून घ्या. आणि तो आला की आम्ही त्याला ठार मारू, असा कट केला होता. परमेश्वरांनी, प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला दर्शन देऊन सांगितलं की तुला रोममध्ये जायचं आहे. पण प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला सांगितलंय की नाही, की तुझ्या विरुद्ध कट चालू आहे. परंतु जेव्हा कट चालू होता तेव्हाच प्रभू श्री ख्रिस्त काम करत होता. आणि ते काम अगदी सायलेंटली परमेश्वर करत असतो. कुणालाही कळू देत नाही. काही त्या कामाचा गाजावाजा नसतो. परंतु परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतोच देतो. आणि परमेश्वर काम करतोच करतो. आपल्याला असं वाटतं की गॉड इज सायलेंट, देव शांत आहे, देव माझी प्रार्थना ऐकत नाही, देव माझ्या प्रार्थनेला उत्तर देत नाही. परंतु लक्षात असू द्या, तेव्हा देव काम करत असतो. कारण आपला तो कोण आहे? स्वर्गीय बाप आहे, स्वर्गीय पिता आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की माझा पिता काम करत आहे आणि मीही काम करत आहे. आणि परमेश्वराने संत पौलाला त्याच रात्री त्या कटामधून, त्या 40 लोकांच्या कटामधून वाचवलं, त्याचा जीव वाचवला. आणि अगदी बंदोबस्तामध्ये त्याला, पौलांना कुठं नेलं? कैसरिया या ठिकाणी सुरक्षित नेलं. देवबापाची स्तुती असो. दुसरं पण एक उदाहरण आपण पाहूया की एक मोठा धिप्पाड पलिष्टी, त्याचं नाव काय? गल्ल्यात आहे ना. कुठे आला होता? अझेका पर्वतावर. अझेका पर्वतावर यायचा, रोज चॅलेंज करायचा इस्रायल लोकांना की तुमच्यामधला कोणी एक जण या, माझ्याशी युद्ध करा आणि मी त्याच्याशी युद्ध करतो. आणि जर तो जिंकला तर पलिष्टी हरले सगळे, आणि हा जिंकला तर इस्रायल लोक हरले सगळे. असं तो मोठ्याने आव्हान करायचा. आणि इस्रायलाचं सैन्य मात्र घाबरून पळायचं. तो आला की घाबरून पळायचा. शाऊल राजा सुद्धा त्यावेळेला चिंतेत पडला होता की आता काय करायचं. इतका मोठा तो बलिष्ठी शूरवीर आहे, त्याच्याबरोबर लढायला कोणी जातच नाही, कोणाचं डेअरिंगच नाही. आणि जेव्हा जेव्हा तो असा ओरडत होता तेव्हा तेव्हा परमेश्वर काय करत होता? काम करत होता. काय करत होता? काम करत होता. ज्याने कधी युद्ध केलं नाही, ज्याला कधी कुठल्याही युद्धाच्या शस्त्राचा अनुभव नाही, त्यांनी कधी तलवार, भाला वापरला पण नाही, घेतला पण नाही आणि कधी चालवला पण नाही. कधी युद्धाचे जे संरक्षण अस्त्र असतात, चिलखत म्हणा, जिरेटोप म्हणा, ते कधीही घातले नाही. अशा एका कोवळ्या तरुण सुकुमार मुलाला परमेश्वराने निवडलं. आणि तो कोण? दावीद. म्हणजे जेव्हा तो गल्ल्यात चॅलेंज करत होता तेव्हा परमेश्वर काम करत होता. परमेश्वर सायलेंट नाही, तो कधी सायलेंट बसत नाही. कारण इस्रायलच्या रक्षकाला
झोप लागत नाही व तो ढुलकी घेत नाही. आणि तेव्हा परमेश्वर काम करत होता. परमेश्वर कुणाला तरी तयार करत होता आणि त्याने दाविदाला तयार केलं. आणि दाविदाला बरोबर एक योजनेद्वारे त्याच्या वडिलांनी कुठं पाठवलं, युद्धावर पाठवलं की जा भावांना हे काय कर, जेवण फक्त दे आणि त्यांचा समाचार घे, तिकडं तुंबळ युद्ध चालू आहे आणि त्यांचा समाचार घे आणि येऊन मला सांग वडिलांना काळजी आहे त्यांच्या मुलांची, कारण त्यांची तिन्ही मुलं तेव्हा सैन्यामध्ये होती, शौल राजाच्या सैन्यामध्ये होती. आणि हा गेला आणि याला परमेश्वराबद्दल आवेश फार तीव्र होता. परमेश्वराबद्दल काही बोललेलं त्याला आवडायचं नाही, काही वाईट वगैरे बोललेलं त्याला आवडायचं नाही. आणि तो इस्रायलच्या देवाला, परमेश्वराला तुच्छ लेखत होता तो गल्ल्यात. आणि मग दावीद असंच बडबडतच चालला, हा इस्रायलच्या परमेश्वराला तुच्छ लेखणारा हा कोण? परत तसाच बडबडत पुढे चाल, हा इस्रायलच्या जिवंत देवाच्या सैन्याला तुच्छ लेखणारा हा कोण? ते 1-2 सैनिकांनी ऐकलं आणि त्यांनी डायरेक्ट शौल राजापर्यंत निरोप दिला. शौल राजाने बोलवलं दाविदाला, काय चाललंय, कोण आहे तो बघूया. तरी बघतो तर हा केवळ कोवळा सुकुमार 15-16 वर्षाचा मुलगा. आणि मग शौल म्हणाला की तू कसलेला योद्धा आहे आणि तुला जमणार नाही. तर मग दाविदाने साक्ष दिली की माझ्याकडून परमेश्वराने मेंढरं सोडवण्यासाठी एकदा सिंहाला मी ठार मारले आणि अस्वलाला पण ठार मारलेला आहे. तर तोच परमेश्वर मला ह्या महाकाय प्रचंड गल्ल्यातला माझ्या हाती देईल. तर त्याचा विश्वास बघून शौल त्याला काय करतो, परवानगी देतो. आणि त्याला ते युद्धाचे सगळे विरटोप वगैरे, चिलकत वगैरे काय काय घालायला देतो. पण त्याला काहीच ते घालून चालता पण येईना. आणि मग त्यांनी ते सगळे काढून ठेवलं. तो आपला मेंढपाळाचा मुलगा, एक हातात काठी, गोफड, बटव्यामध्ये दगडं. त्यांनी तिथं जाता एक ओहळ आहे, त्या ओहळातूनच 5 दगडाचे गोटे घेतले, बटव्यात ठेवले आणि गेला पुढे. आणि तो गल्ल्यात प्रचंड महाग आहे. त्याला आश्चर्य वाटलं की तू काय समजतोस, तू काय काठी घेऊन माझ्यावर युद्ध करायसाठी आलास काय? आणि मग ये म्हणतो, तुझं मांस मी आकाशातल्या पक्ष्यांना खायला घालतो. तर दावीद म्हणतो, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देतो. किती विश्वास! परमेश्वर काम करत आहे, परमेश्वर कार्य करत आहे. आपल्या जीवनामध्ये पण परमेश्वर कार्य करत आहे. आपण फक्त प्रार्थना करणं हे आपलं काम आहे. जय देणं हे परमेश्वराच्या हाती आहे की नाही? युद्धासाठी घोडा सजवणं हे आपल्या हातात आहे, पण जय देणं परमेश्वराच्या हाती. जकर्यामध्ये काय म्हटलेलं आहे, 4:6 मध्ये, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. देवाचा आत्मा कार्यसिद्धी करतो, परमेश्वर आपल्यासाठी कार्यसिद्धी करतो, तो आपल्यासाठी काम करत असतो. आणि मग त्या दाविदाने इस्रायलच्या देवाला, परमेश्वराला तू तुच्छ लेखलंस, आज इस्रायलचा देव परमेश्वर तुला माझ्या हाती देईल आणि तुझं मांस आकाशातील पक्षी खातील, असं म्हणून त्याने त्या आवेशाने, त्या द्वेषाने, त्या परमेश्वरावरच्या प्रीतीने एकच दगड मारला आणि गल्ल्यात पडला. कपाळ मोक्ष होऊन गल्ल्यात पडला. देवबापाची स्तुती असो. पॉवर, दगड मारणारा दावीद जरी असला तरी पॉवर देणारा परमेश्वर होता. असे काही अनुभव. आणि दावीद पळत गेला, त्याच्याच तलवार घेऊन त्याचंच मुंडकं त्यांनी कापलं आणि ते मग शौल राजाकडे घेऊन आले. आणि मग हा मोठा विजय इस्रायलाचा पलिष्ट्यांवर झाला आणि तो परमेश्वराने दिला. म्हणजे जेव्हा गल्ल्यासारखा सैतान आपल्या जीवनामध्ये गरजत असतो, तो गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे. कोणास खावे, कोणास गिळावे असा तो शोधत फिरतो. 1 पेत्र 5:8 तो गर्जणारा सिंहासारखा आहे सैतान. तो कोणास खावे, कोणास गिळावे शोधत फिरतो. परंतु आमचा प्रभू श्री ख्रिस्त कोण आहे? तो पण सिंह आहे. त्याला पण सिंह म्हटलेला आहे. तो कोण आहे? यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर. प्रकटीकरण 5:5 यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळवला आहे. सैतान जरी गर्जणाऱ्या सिंहासारखा असला, आपल्याला घाबरवणारा असला, आपल्याला प्रार्थनेमध्ये अडखळा आणणारा असला, आपल्या एखाद्या होणाऱ्या कामामध्ये अडखळण आणणारा असला, तरी जय देणारा आमचा प्रभू श्री ख्रिस्त जो आहे तो कोण आहे? यहुदा वंशाचा सिंह आहे आणि त्याने जय मिळवला आहे.
देवबापाची स्तुती असो. आणि एका क्षणात दाविदाचं नाव जगभर प्रसिद्ध झालं. जगभर प्रसिद्ध झालं म्हणजे पहा, एका क्षणात. देवाला सर्व शक्य आहे. जेव्हा आपण प्रार्थना करतो, देवाविषयी आपलं प्रीती असते, आपल्या मनामध्ये आदर असतो, आवेश असतो, तेव्हा त्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला थोडा वेळ लागला, लगेच मिळतं, कधी कधी थोडा वेळ लागला तरी देव त्या प्रार्थनेवर काम करत असतो. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की माझा पिता आजवर काम करत आहे आणि मीही काम करत आहे. देवबापाची स्तुती असो. एकदा असं झालं की कर्मेल पर्वतावर एलियाने कसोटी केली आणि त्याने बाल मूर्तीचे जे जवळजवळ 450 पुजारी होते त्यांना ठार मारले. एलियाने कर्मेल पर्वतावर, कारण ते हरले त्या कसोटीमध्ये, स्वर्गातून अग्नी उतरवायचा होता आणि ते भक्ष्य काय करायचं होतं, भस्म करायचं होतं. आणि ते बालमूर्तीचे जे पुजारक होते, ते पुजारी होते, त्यांनी ते सगळं केलं दिवसभर ते, परंतु स्वर्गातून अग्नी काही उतरलं नाही. आणि मग एलियाने त्याच्या देवाची, इस्रायलच्या देवाची, अब्राम इसाक याकोबाच्या देवाची, यहोवा देवाची प्रार्थना केली आणि स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्या वेदीवरचं जे अर्पण होतं ते परमेश्वराने भस्म केलं. आणि मग एलियाने प्रूव्ह करून दाखवलं की हाच खरा देव आहे. इस्रायलचा देव, अब्राम इसाक याकोबाचा देव, यहोवा देव हाच खरा देव आहे. आणि मग तिथं एलियाने त्याच्या संदेष्टांना सांगितलं की या सगळ्या पुजाऱ्यांची काय करा, कत्तल करा. आणि मग त्या संदेष्टांनी सगळ्या बाल पुजाऱ्यांची काय केली, कत्तल केली, सगळ्यांना मारून टाकलं. आणि मग तेव्हा इजबेल राणी जी होती, अहाब राजाची बायको इजबेल राणी, ती फार चिडली. आणि ती इजबेल राणी ही विधर्मी होती आणि तिने ते पुजारी सगळे ठेवले होते, बालचे पुजारी. ती फार चिडली आणि ती म्हणाली की मी एलियाला उद्या सूर्यास्ताच्या आधी ठार मारेन. तिने प्रण केला, जसा पौलाला ठार मारण्याचा प्रण केला होता लोकांनी, तसा एलियाला ठार मारेन उद्या सूर्यास्ताच्या आधी. जसं त्यांनी त्या संदेष्टांचं केलं, बालपुजाऱ्यांचं केलं, तसंच मी त्याचं करेन, त्याला उद्या सूर्यास्ताच्या आधी ठार मारेन. इजबेल राणीने प्रण केला आणि एलिया घाबरला. एलिया घाबरला आणि तो पळत सुटला. पळत सुटला बैरशेबापासून होरेबपर्यंत. 40 दिवस 40 रात्र एलिया पळत होता, घाबरला, पळत सुटला. 40 दिवस 40 रात्र. मध्ये परमेश्वराने त्याची काळजी घेतली. एकदा झोपला, देवदूत आला, त्याला उठ, ही भाकर घे, खाऊन घे, तुला जरा जीवाला धीर होईल. मग तेव्हा पण परमेश्वर त्याच्यासाठी काय करत होता, काम करत होता. पुन्हा एकदा देवदूत आला, उठ, हे सुरईमध्ये पाणी आहे, ते घे, पिऊन घे. देवबापाची स्तुती असो. एलियाची काळजी त्यामध्ये पण परमेश्वर घेत होता. परमेश्वराने सांगितलं नाही पळून जायला त्याला, पण तो घाबरला आणि तो पळत सुटला, पळत सुटला, पळत सुटला. त्या इजबेल राणीच्या पासून दूर जावं अशासाठी तो पळत सुटला. आणि मग तो होरेब पर्वतावर 40 दिवस 40 रात्रीनंतर जेव्हा पोहोचला, तेव्हा काय झालं पाहूया. पहिले राजे काढूया आपण. 19वा अध्याय 11वं वचन. हां. हां 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 हां. येस, ती वाणी काय होती, एलिया तू इथं काय करतोस, तू इथं का आलास. तर पहा, तो गेला होरेब पर्वतावर. 40 दिवस 40 रात्र तो पळत सुटला होता, घाबरला होता. आणि तिथे गेल्यानंतर मोठा सोसाट्याचा वारा आला. त्याला वाटलं परमेश्वर याच्यामध्ये आहे, परमेश्वर काहीतरी बोलेल.
पण त्या मोठ्या सोसायटीच्या वारा जो कडक पण फोडत होता, अशा वाऱ्यामध्ये पण परमेश्वर नव्हता. मग भूकंप झाला. एलियाला वाटलं याच्यात परमेश्वर असेल, परमेश्वर काहीतरी बोलेल. त्या भूकंपामध्ये पण परमेश्वर नव्हता. मग अग्नी आला. एलियाला वाटलं या अग्नीमध्ये तरी परमेश्वर असेल, तो काहीतरी माझ्याशी बोलेल, मला धीर देईल. त्याच्यामध्ये पण परमेश्वर नव्हता. परंतु नंतर मात्र एक शांत वाणी झाली की एलिया, त्यामध्ये परमेश्वर होता. परमेश्वर त्याच्याशी बोलला. शांत वाणीद्वारे परमेश्वर बोलतो. एलिया, तू इथं काय करतोस? तू इथे का आलास? तर परमेश्वर काम करत आहे. शांत वाणीने परमेश्वर एलियाशी बोलला. त्यामुळं आपलं मन जेव्हा शांत असतं, एकाग्र चित्त आपण परमेश्वराशी असतो, तेव्हा आपल्याला परमेश्वर बोलतो, आपल्याशी परमेश्वर बोलतो. ही टच मी हे एक पुस्तक बेनी हिन यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे त्यांचा अनुभव. बेनी हिन अमेरिकेचे मोठे प्रचारक, की त्यांना असं स्कूलमध्ये येशू ख्रिस्त असा दिसायचा, नाही का, हवेतच दिसायचा. आणि तो बोलायचा. हे ते यहुदी, त्यांना काय माहीत नाही येशू ख्रिस्ताबद्दल, परंतु कोण आहे हे पण माहीत नाही. आणि मग हळूहळू ते बोलू लागले त्याच्याशी. शांत एकांत वातावरणामध्ये त्यांना येशू ख्रिस्ताचं दर्शन व्हायचं आणि ते बोलायचे येशू ख्रिस्ताबरोबर. येशू ख्रिस्त पण त्यांच्याबरोबर बोलायचा. मग वातावरणापासून किंवा गजबजाटापासून किंवा दंग्यापासून किंवा इतर कुजबुजीपासून थोडंसं वेगळं जावं म्हणून ते कार घेऊन लांब जायचे आणि एखाद्या अशा शांत ठिकाणी रिकाम्या शेतामध्ये वगैरे बसायचे तासभर. शांत एकाग्र मन, याला मेडिटेशन म्हणतात. 1 तास 2 तास. आणि मग परमेश्वराचं जेव्हा आपण ध्यान करतो, आपलं मन एक चित्त, आपला स्पिरिट जो आहे, आत्मा एक चित्त परमेश्वराशी होतो, तेव्हा परमेश्वर आपल्याशी बोलतो. आणि मग त्यांनी अनुभव सांगितलेला आहे की परमेश्वर त्यांच्याशी तिथे बोलायचा. शांत वाणी परमेश्वराची त्यांना ऐकू यायची. आणि मग परमेश्वराने त्यांच्या जीवनाबद्दल ज्या काही योजना होत्या त्या त्यांना तरुणपणीच सांगितले की मोठ्या सेवेसाठी परमेश्वर त्यांना बोलावत आहे. देवबापाची स्तुती असो. आणि फार मोठी सेवा त्यांच्याकडून परमेश्वराने करून पण घेतली. तर परमेश्वर शांत वाणीमध्ये आपल्याशी बोलण्यासाठी आपण आपलं मन शांत केलं पाहिजे. सतत आपण जर बोलत असलो, इकडे तिकडे बडबड करत असलो, याच्याशी त्याच्याशी संवाद साधत असलो, तर परमेश्वर कसा बोलणार? मोठा सोसाट्याचा वारा आला, त्यात परमेश्वर नव्हता. अग्नी आला, त्यात नव्हता. भूकंप झाला, त्यात पण नव्हता. परंतु शांत वाणीद्वारे परमेश्वर आपल्याला बोलू इच्छितो. त्यासाठी आपलं मेडिटेशन झालं पाहिजे. आपलं मेडिटेशन म्हणजे आपलं स्पिरिट जो आहे, आत्मा, तो शांत असला पाहिजे आणि तो परमेश्वराशी एकरूप झाला पाहिजे. त्याला मेडिटेशन किंवा चिंतन म्हणतात. आणि ते चिंतन जर झालं, एक वेळ अशी येते, एक टाईम, एक सेकंद, एक वेळ अशी येते की परमेश्वर आपल्याशी बोलतो आणि त्याच्या योजना सांगतो. आणि मग परमेश्वराला कळालं की एलिया घाबरलेला आहे. मग काय केलं परमेश्वराने? त्याच्यासाठी एक योजना बनवली. काय योजना बनवली? की ठीक आहे, तू परत जा आणि तू काय कर, अलिशाला अभिषेक कर. तुझ्या जागी कुणाला अभिषेक कर? अलिशाला. पहिले सांगितलं राजा म्हणून हजायलाला अभिषेक कर. दुसरं सांगितलं राजा म्हणून यहूला अभिषेक कर, जी कामं त्याची राहिली होती ती. आणि तिसरं सांगितलं अलिशाला अभिषेक कर तुझ्या जागी. आणि त्यांनी ती कामं पूर्ण केली. आणि मग परमेश्वराने योजना काय आखली की एक अग्निरथ, अग्निवारू परमेश्वराने पाठवला आणि त्या अग्नीच्या वावटळीतून एलिया स्वर्गात गेला. देवबापाची स्तुती असो. परमेश्वर काम करत आहे. जरी आपण घाबरलो, जरी एखादं संकट आलं, जरी काही कष्टातून आपण जात असलो, प्रार्थना सोडायची नाही. कारण प्रार्थनाच धुपाप्रमाणे परमेश्वरापुढे सादर होते.
ती प्रार्थना जेव्हा आपली परमेश्वरापुढे सादर होत असते तेव्हा परमेश्वर काय करत असतो? काम करत असतो. वचन वाचूया 2 राजे 2 अध्याय 11 वचन. हां 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 ही देवानी योजना केली एलियासाठी का तर एलिया घाबरला. फार सुंदर योजना केली की अग्निरथ आणि अग्निवारू आले आणि त्या दोघांनी एलियाला वेगळं केलं आणि अग्नीच्या वावटळीतून एलिया थेट स्वर्गात गेला. देवबापाची स्तुती असो. आणि स्वर्गामध्ये पण परमेश्वराने त्याचं स्वागत केलेलं आहे. कारण रूपांतराच्या पर्वतावर पुन्हा दोघे दिसले ना. कोण कोण दिसले रूपांतराच्या पर्वतावर? मोशे आणि एलिया. ते एलियाला किती मोठी जबाबदारीचं काम परमेश्वराने दिलेलं आहे. देवबापाची स्तुती असो. आपल्याला असं वाटतं की आता सगळं संपलं, म्हणजे एलियासारख्या मोठ्या संदेष्टाला पण जर वाटलं की आता संपलं, आता इजबेल राणी मला काय सोडतच नाही, तिने प्रण केलाय म्हणजे मारणारच ती मला ठार. कदाचित एलियाला वाटत असेल की बाबा या अशा मूर्तीपूजक राणीच्या हातून मरावं हे काही चांगलं नाही, असं कदाचित एलियाला वाटलं असेल आणि म्हणून तो एलिया तिच्यापासून दूर पळून गेला असेल. परंतु परमेश्वर तेव्हा काम करत होता. येशू ख्रिस्त म्हणतो माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. परमेश्वर त्याच्यासाठी योजना करत होता, परमेश्वर त्यासाठी काम करत होता आणि परमेश्वर त्याला शेवटी स्वर्गात घेऊन गेला. देवबापाची स्तुती असो. जेव्हा इस्रायल लोकांवर नबुकदनेसर राजाने स्वारी केली, सगळ्या लोकांना बंदिवान बनवून नबुकदनेसर राजा बाबेल म्हणजे इराक या देशी घेऊन गेला, तेव्हा असं वाटलं लोकांना की आता सगळं संपलं. कारण इस्रायल देशामध्ये काही थोडे मोजके अगदी कमजोर, ज्यांच्यामध्ये काही कला नाही, जे युद्धास लायक नाहीत, असे थोडे लोक यरुशलेममध्ये ठेवले आणि बाकीचे सगळे चांगले चांगले लोक तो घेऊन गेला नबुकदनेसर राजा. आणि तिकडे सगळे बंदिवान, सगळे गुलाम, सगळे दास त्यांची कामं करायची, त्यांची भाषा शिकायची, त्यांच्या देवाचे जे काय असतील ते शिकायचे. इवन दानिएलाचं पण नाव बदलून ठेवलं. अशा गोष्टी यांना सहन कराव्या लागत असताना पण परमेश्वर काम करत होता, कार्य करत होता याच लोकांसाठी की त्यांनी त्यांच्यामध्ये असलेलाच दानिएल त्याला नबुकदनेसर राजाच्या बरोबरीचं केलं. इतकं बरोबरीचं केलंय की दानिएलाने जेव्हा त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला तेव्हा नबुकदनेसर राजाने दानिएलाला साष्टांग दंडवत घातलेला आहे. साष्टांग दंडवत घातलेला आहे दानिएलाला आणि त्याला मोठा अध्यक्ष करून ठेवलं, सगळ्या प्रांतांचा अध्यक्ष करून ठेवलं, मोठे अधिकार दानिएलाला दिले आणि दानिएलाचा देव खरा आहे असं त्याने कबूल केलं. जो स्वप्न आणि भविष्य वगैरे सांगतो तो देव खरा आहे. कारण त्याच्या तांत्रिकांना, मांत्रिकांना, ज्योतिषांना काही सांगता आलं नव्हतं. म्हणजे जेव्हा सगळं संपलेलं आहे असं इस्रायल लोकांना वाटलं तेव्हा पण त्यातून काय आहे, फिनिक्स पक्षी कसा राखेतून भरारी घेतो आहे की नाही, तसं सगळं संपलंय असं वाटत असताना इस्रायलमधून त्याने एक फांदी, कोवळी फांदी, ती काय झाली, फुलवली. ती म्हणजे काय, दानिएल आहे. आम्ही दानिएलच्या पुस्तकामध्ये अभ्यास करत असताना यहेजकेलमधलं एक वचन वाचलं. एक गरुड आला आणि त्यांनी जैतुनाची वरची कोवळी फांदी तोडून नेली, असं यहेजकेलमधलं एक वचन वाचलं. तर गरुड म्हणजे हा नबुकदनेसर आहे आणि जैतुनाची कोवळी फांदी म्हणजे दानिएल आहे. कारण तो अत्यंत लहान 15 वर्षाचा कोवळा सुकुमार होता तेव्हा त्याला बाबेल देशामध्ये, इराक देशामध्ये नेण्यात आलं. देवबापाची स्तुती असो. आणि अशा सगळं काही संपलंय अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर कार्य करत आहे आणि तो कुणाला उभं करत आहे, त्यांच्यातल्याच एका गुलामाला, त्यांच्यातल्याच एका दासाला राजाच्या प्रतिष्ठेसमोर, राजाच्या समोर उभा करत आहे. अशासाठी की या सर्व जे गुलाम आहेत, दास आहेत, नोकरचाकर आहेत, त्यांचे झालेले इस्रायल लोक, त्यांची काय अडचण असेल तर त्यांनी दानिएलाकडे यावं आणि त्याने ती सोडवावी.
यासाठी परमेश्वर त्यांना आधार देत आहेत. त्याही परिस्थितीमध्ये परमेश्वराने दानिएलाला काय केलं? उंच केलं. देवबापाची स्तुती असेल. प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो योहान 5:17 माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. पहिलं उदाहरण आपण संत पौलाचं पाहिलं. संत पौलाला येशू ख्रिस्तानी असं सांगितलं की धीर धर, तुला रोममध्ये जाऊन साक्ष द्यायचे, पण हे नाही सांगितलं की तुझ्या विरुद्ध कट आहे, तुला ठार मारणार आहे, हे नाही सांगितलं. परंतु त्या कटावर येशू ख्रिस्त परमेश्वर काय करत होता? काम करत होता. तो कट कसा फेल करता येईल आणि पौलाचं संरक्षण कसं करता येईल यावर परमेश्वर काम करत होता आणि त्याने ते केलं. देवबापाची स्तुती असेल. गल्ल्यात जेव्हा आला, मोठ्या सामर्थ्याने जेव्हा तो येत होता, तेव्हा इस्रायल लोक घाबरून पळायचे आणि शाऊल पण चिंतेत होता राजा. आणि तेव्हा परमेश्वर काम करत होता. एका तरुण मुलाद्वारे, दाविदाद्वारे परमेश्वर काम करत होता आणि त्याने ते युद्ध इस्रायल लोकांना जिंकून दिलं. गल्ल्यातला दाविदाने ठार मारलं. तिसरं उदाहरण आपण पाहिलं एलियाचं, है ना. एलियाला वाटलं परमेश्वराने मला सोडलं आहे, आता इजबेल राणी मला ठार मारणार उद्या संध्याकाळपर्यंत. तिने प्रण केलाय म्हणजे तसं करेल ती. परंतु परमेश्वराने एलियाला सोडलं होतं का? नाही. तो पळत गेला. 40 दिवस 40 रात्र तो पळाला, बैरशेबापासून होरेब पर्वतापर्यंत. मध्ये देवदूत त्याची काळजी घेण्यासाठी होता. भाकर त्याला दिली, पाणी त्याला प्यायला दिलं आणि तिथे गेल्यावर पण परमेश्वरांनी मंद वाणीमध्ये, शांत वाणीमध्ये त्याच्याशी संभाषण केलं आणि त्याला पुढच्या योजना सांगितल्या. तुला काय करायचं? जा, परत जा, तू इथे का आलास? परत जा आणि काय करायचं ते त्याला सांगितलं. आणि शेवटचं उदाहरण आपण पाहिलं की इस्रायल देशाला जेव्हा वाटलं सगळं संपलंय, आता सगळं विचिराग झालेलं आहे, सगळं जाळून टाकलेलं आहे, आपल्याला बंदिवान म्हणून नेलेलं आहे, पण त्यामध्ये परमेश्वराने कार्य केलं. दानिएलाला त्या बंदिवान तरुणांमधून उभं केलं, नबुकदनेसर राजापुढे उंच केलं आणि त्याच्याद्वारे परमेश्वराने कार्य केलं. आपल्याला कधी कधी असं वाटतं की परमेश्वराने मला सोडलंय, शक्यच नाही. परमेश्वराने मला टाकले, शक्यच नाही. यशाया 41:10 एक शेवटचं वचन वाचूया. यशाया 41 अध्याय 10 वचन. हां कारण मी तुझ्या बरोबर आहे. हां घाबरू नको, हां कारण मी तुझा देव आहे. हां मी तुला शक्ती देतो. हां मी तुझे सहाय्य करतो. हां मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला हां. सावरेन. किती सुंदर अभिवचन आहे. तू भिवू नको कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरून धरतो. तोच परमेश्वराचा धार्मिकतेचा उजवा हात आपल्याला सावरून धरत असतो. प्रार्थना करत राहायचं, करत राहायचं, करत राहायचं. परमेश्वर काम करत आहे. प्रभू श्री ख्रिस्त काम करत आहे. तो आपल्याला उत्तर देईलच देईल. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देव बाप्पा, तू आमच्यासाठी अहोरात्र जागा आहेस आणि तू आमच्यासाठी काम करत आहेस म्हणून आमचे उपकार मानतो. प्रभूजी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे प्रभू, तुझी स्तुती असो. तुझ्या नावाला मान, महिमा, आदर आणि गौरव सदा सर्वदा असो. तू आमच्या प्रार्थना ऐकतोस आणि उत्तर देतोस म्हणून तुला धन्यवाद. ही लहान प्रार्थना आमचा धन्य टाळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन.